चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, जबरदस्त अपडेट। तर जबरदस्त अपडेट काय हे सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे पहा, आता काही महिलांना वाढ पाहायला मिळणार आहे, रकमेत वाढ पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना ही वाढ पाहायला मिळणार आहे त्याबद्दल सर्व अपडेट सांगतो। नवीन अपडेट आहे, तसेच अजून काही नवनवीन अपडेट आहेत, त्या अपडेट देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला जो हप्ता आहे तो 1500 रुपयेचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता असणार आहे प्रत्येकी महिना, परंतु यामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे। 1500 पेक्षा पण तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत। तर वाढ संदर्भात काय नवीन अपडेट आहे ती अपडेट आपण बघणार आहोत। संपूर्ण तुमच्या मनातील जे काही कन्फ्युजन आहे, जे तुमचं समस्या वगैरे आहेत, ते देखील तुमचे संपूर्ण क्लिअर या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर वाढ संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आहे बरं, कारण याबद्दल तुम्हाला अनेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघत आहात आणि तुम्हाला अनेक वेगवेगळे प्रश्न पडत असतील, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल की वाढ कशा पद्धतीने झालेली आहे आणि वाढ 1500 पेक्षा कसे जास्त पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार आहेत ते देखील समजून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आपण संपूर्ण माहिती बघणारच आहोत। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा। खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करा। चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया। पहिले ज्या अपडेट आहेत त्या अपडेट पण आहेत। पहिले आपण माता बहिणींनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिले मी उत्तरे देतो आणि ते उत्तरे संपल्यानंतर आपण अपडेट बघणार आहोत। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघू शकता, पहिले आपण काही प्रश्न बघणार आहोत, काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आजची महत्त्वाची प्रश्न तुम्ही बघू शकता। हे बघा, सो घोषणापत्र ऑनलाईन फॉर्म घेते का? म्हणजे यांचं म्हणणं आहे की सो घोषणापत्र चालेल का? हो, चालणार आहे। जरी तुमच्याजवळ रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल, तुमच्या पतीचं पण नाव नसेल, तसेच तुम्ही जरी जे आपलं उत्पन्नाचा दाखला आहे तो जरी तुम्ही काढला नसेल तर तुम्ही सो घोषणापत्र टाकू शकता, तुमचं फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे। पुढील प्रश्न आहे, सर माझ्या बहिणीने अजून फॉर्म भरला नाही, उशिरा फॉर्म भरणाऱ्यांना 2 महिन्याचे पैसे भेटतील का? बघा, तर 2 महिन्याचे पैसे 100% भेटतील जरी उशिरा फॉर्म भरला तर। 31 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे। 31 ऑगस्टपेक्षा पुढे पण तारीख वाढवण्यात येईल, परंतु 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून टाका। पुढील प्रश्न आहे, सर जनधन योजनाचे अकाउंट चालेल का? हो, 100% चालणार आहे। जनधनचं पण चालणार आहे आणि पोस्ट बँकचं पण चालणार आहे, काही टेन्शन नाही। तर बघा, वाढबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। वाढ तर 1500 पेक्षा जास्त तुम्हाला पैसे कसे भेटतील? 1500 रुपयेपेक्षा जास्त म्हणजे पैशामध्ये वाढबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। ती अपडेट पुढे तुम्हाला समजेलच, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। पुढील प्रश्न आहे, सर माझे रिजेक्ट झाले आहे। तुमचा फॉर्म जरी रिजेक्ट करण्यात आलेला असेल तर तुम्हाला तिथे आता पुन्हा एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे। काय कारणाने तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे ते कारण बघा आणि ते कारण सुधारा। जरी जे डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही फॉर्म भरताना जी माहिती चुकीची भरली असेल आणि ज्या कारणास्तव तुम्हाला रिजेक्ट करण्यात आलं असेल ते तुम्ही दुरुस्त करा। एडिटचं ऑप्शन पुन्हा तुम्हाला भेटलेला आहे। ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांना एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे, त्यामुळे एडिट करून तुम्ही तुमची चूक सुधारा। चला पुढील प्रश्न आपण बघणार आहोत। माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड सगळं माहेरचं आहे, फक्त राशन कार्ड माझं नाही आहे। राशन कार्ड माझं सासरचं आहे। बघा, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड असो, हे आधार कार्ड तुम्हाला इकडचं पाहिजे, सासरचं पाहिजे, कारण तुमचं रेशन कार्डमध्ये सासरचं नाव असेल तर सासरचं तुमचं आधार कार्ड, म्हणजे आधार कार्ड मागे तुमच्या पतीचं नाव असणे गरजेचे आहे, कारण तेव्हा तुम्हाला ते लाभ घेता येणार आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, होऊन जातं ते, काही त्याला टाईम लागत नाही। ते झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि लवकरात लवकर फॉर्म भरा। तारीख खूप जवळ आहे, 31 ऑगस्टपर्यंत
पुढे तारीख वाढेल ते काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, परंतु फॉर्म लवकर आपण भरला ना तर आपण आपलं टेन्शन मिटून जातं, राईट. तर आता महत्त्वाचे अपडेट काय आहेत ते अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला वाढ संदर्भात देतो. बघा, 1500 रुपयेपेक्षा जास्त ओके, 1500 रुपयेपेक्षा जास्त पैसे भेटतील हे तुम्हाला मी सांगितलं. वाढ संदर्भात माहिती दिली. तर ही वाढ कशी होणार आहे याबद्दल तुम्हाला आता माहिती देतो. बघा, वाढ संदर्भात ना तुम्हाला यूट्यूब चॅनलवर वेगवेगळी माहिती दिली जात आहे. कोणी काय सांगत आहे, कोणी काय सांगत आहे, वेगवेगळी माहिती दिली जात आहे, परंतु खरी माहिती तुम्हाला मिळत नाही. आता हे वाढ संदर्भात बघा, अजित दादांनी म्हटलेला की आम्ही अजून रकमेत वाढ करू. तर तो विषय वेगळा झाला. अजून एक विषय येत आहे, तुम्हाला सांगितलं जात आहे की 4500 रुपये तुम्हाला भेटतील. तर हे 4500 रुपये भेटतील आणि ही वाढ आपल्याला पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे. परंतु हे सत्य काय आहे, सत्य जाणून घ्या. तुम्हाला महिन्याचे 1500 रुपयेच भेटणार आहे, 1500 रुपयेच भेटणार आहे. आता तुम्हाला बघा, 17 तारखेला किती पैसे भेटणार आहेत, 3000 रुपये. आता हे 3000 रुपये कसे भेटणार आहेत, हे जुलै महिन्याचे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येकी महिना 1500 रुपये तुम्हाला भेटत आहे. आलं लक्षात. त्यामुळे 4500 रुपये कसे भेटतील हे समजून घ्या. 4500 रुपये भेटतील आणि वाढ होणार आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहेत. तर हेच कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. बघा, जे वाढ आहे पैशामध्ये ती कशी होणार आहे, तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ओके, हे जे 3 महिने आहेत. आता सांगितलं जात आहे 31 ऑगस्टपर्यंत जी तारीख आहे फॉर्म भरण्याची, तर 31 ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात पण तुम्हाला फॉर्म भरता येईल असं सांगण्यात येत आहे. जरी ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात मग फॉर्म भरला त्यांना जुलैचे 1500 रुपये, ऑगस्टचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, किती झाले 4500 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे भेटतील. यामध्ये कुठलीही वाढ नाही. ते तुमचे मागील महिन्याचे पैसे पकडून तुम्हाला हे 4500 रुपये भेटणार आहेत. आलं लक्षात. आणि यामध्ये वाढ नाही, फक्त ते तुमचे जे महिने आहेत 4500 रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत, जुलै महिन्याचे पैसे, ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे, तुमचे 1500 3 महिन्याचे पैसे म्हणजेच 4500 रुपये तुम्हाला भेटतील. असे पैसे भेटणार आहेत. परंतु तुम्हाला अनेक जण काही सांगत आहे की वाढ झाली, तर वाढ कुठली झाली नाही. तुमचे जे महिन्यानुसार 1500 रुपये आहेत ते 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत महिन्यानुसार. ओके. आणि यामध्ये प्लस देखील होऊ शकतात, 1500चे 2000 पण होऊ शकतात. परंतु यामध्ये पहिली योजना तर सुरू करू द्या. पहिले हेच आधी 1500 रुपये भेटले नाहीत, पहिली योजना सुरू द्या, मग बरोबर अजितदादा ते मुख्यमंत्री साहेबांनी ते बरोबर निर्णय घेतील आणि यामध्ये वाढ ते करू शकतील. आणि ते वाढ नक्कीच पुढे पाहायला मिळू शकते, कारण त्यांनी बोललेलं आहे की रकमेत अजून आम्ही वाढ करू, परंतु वाढ पुढे होऊ शकते. आता सध्या तरी तुम्ही फॉर्म भरा आणि जेवढे पैसे भेटत आहेत तेवढे तुम्हाला मिळू द्या. ओके, ते आपण पुढे बघणारच आहोत. चला, पुढील अपडेट काय आहे महत्त्वाची ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि हे वाढ संदर्भात तुमचं संपूर्ण कन्फ्युजन दूर झालं असेल. ओके, अजून 2-3 अपडेट आहेत, त्या अपडेट पण आपण कव्हर करूया या व्हिडिओमध्ये. बघा, लाडकी बहिणीच्या खात्यात पहिला रुपया जमा. आता तुमच्या खात्यात 1 रुपया आला असेल, किती, 1 रुपया. 1 रुपया जर तुमच्या खात्यात आला असेल आणि हा 1 रुपया कशासाठी आहे, हा 1 रुपया जो आहे तो पडताळणीसाठी आहे. ओके, तो तांत्रिक पडताळणीसाठी 1 रुपया तुमच्या खात्यात जमा होत आहे. आणि हा 1 रुपया जरी तुमच्या खात्यात आला असेल तर तुम्हाला योजनेचे पैसे भेटून जातील. ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे त्यांच्या खात्यात हा 1 रुपया आता येत आहे. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये चेक करू शकता, 1 रुपया तुम्हाला आलेला असेल लाडकी बहीणचा, त्याचा मेसेज पण तुम्हाला डायरेक्ट पडलेला असेल. परंतु काही जणांचा असा प्रश्न आता येईल की सर, माझा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे परंतु मला 1 रुपया आलेला नाही. जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे आणि तुम्हाला 1 रुपया आलेला नाही तरीही काही टेन्शन घेऊ नका. फक्त हे क्वचितच महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया येणार आहे, सर्वांच्याच खात्यामध्ये 1 रुपया येणार नाही असं नाही. फक्त काही महिलांच्याच अकाउंटमध्ये हा पैसा येणार आहे. आलं लक्षात. आणि तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे आणि तुमच्या खात्यात 1 रुपया आला नाही तर काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत 17 तारखेला 3000 रुपये ते व्यवस्थितपणे भेटून जातील. त्याबद्दल तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात. तर 1 रुपया यायला सुरुवात झालेली आहे, चेक करू शकता, तुमच्या खात्यात येऊ शकतो पैसा. पुढे बघा, ही योजना कायमस्वरूपी असणार आहे. यामध्ये कुठलंही टेन्शन घेऊ नका. याबद्दल अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे.
तसेच बघा विधानसभेनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी माहिती सध्या व्हायरल होत आहे की विधानसभेनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आणि हे बघा इथे लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याचं चर्चा महिला वर्गात सुरू आहे. म्हणजे ही चर्चा सुरू आहे तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालवणार आहोत आणि फाईलवरती देखील सही केलेली आहे अजितदादांनी. त्यामुळे योजना जी आहे ती कायमस्वरूपी चालणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि योजना किती दिवस चालेल याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही फॉर्म भरा, फक्त पटापट फॉर्म भरा आणि जेवढे दिवस तुम्हाला पैसे भेटतील तेवढा आपला फायदा आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्हाला बरोबर ते पैसे येऊन जातील आणि ही योजना कायमस्वरूपी चालणार असं सरकार म्हणत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी योजना चालू शकते. त्यामुळे तुम्ही पटापट अर्ज भरा आणि तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये भेटतील. आलं लक्षात? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनेक महत्त्वाचे अपडेट बघितले आहेत. सर्व तुमचं कन्फ्युजन आणि काही माता बहिणींचे प्रश्नांचे उत्तर मी दिलेले आहेत. सर्व अपडेट ATV गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते. सत्य माहिती फक्त आणि लेटेस्ट माहिती फक्त ATV गुरुजी चॅनलवरतीच पाहायला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा. आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त यूट्यूब टीम व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.